शिक्षण तर कुठेही घेता येते, परंतु दर्जेदार शिक्षण घेण्यासाठी सोलापूर नजीक असलेल्या NB नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय हाच एकमेव पर्याय. सामाजिक प्रकल्पांवर, समस्यांवर आधारित प्रकल्पांद्वारे शिक्षण, उच्च शिक्षित व अनुभवी प्राध्यापक वर्ग, विद्यार्थ्यांच्या 100% समाधानासाठी दर्जेदार शिक्षण. पुण्यातील सिंहगड महाविद्यालय इतकी समान प्लेसमेंट, वैयक्तिक मार्गदर्शन, मेरिटमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांना विशेष अवॉर्ड, अत्याधुनिक लॅबोरेटरी, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रात पुढे, मुला मुलींसाठी स्वतंत्र मेसची सोय, तसेच सेपरेट हॉस्टेलची सोय, वाहतुकीसाठी बसची सोय, विद्यार्थ्यांची प्रगती हाच आमचा ध्यास. नामवंत कंपन्यांमध्ये प्लेसमेंटची गौरवशाली परंपरा म्हणजेच NB नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय, सोलापूर पुणे हायवे, केगाव, सोलापूर. तर वाट कसली पाहताय? आताच प्रवेशासाठी संपर्क करा 9552 52 92 60 83 825 688. जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्था क्रमांक या संस्थेची पंचवार्षिक निवडणुकीनंतर नूतन संचालकाची बैठक निवडणूक निर्णय अधिकारी आबासाहेब गावडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यामध्ये डॉक्टर शत्रुघ्न सिंह माने यांची चेअरमन व सुरेश कुमार यांची व्हाईस चेअरमनपदी निवड झाली. या प्रसंगी मार्गदर्शक पंडित भोसले, मावळते चेअरमन विवेक लिंगराज, पॅनल प्रमुख दयानंद पारिचारक, श्रीशैल देशमुख, भारतकुमार कदम आदींची उपस्थिती होती. निवडीनंतर अध्यासी अधिकारी आबासाहेब गावडे यांच्या शुभहस्ते फेटा पुष्पहार रोप देऊन चेअरमन, व्हाईस चेअरमन यांचा सन्मान, तदनंतर सर्व संचालक श्रेष्ठी यांच्याकडून दोन्ही उभयंतांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. निवडीनंतर जिल्हा परिषदेतील सर्व संघटनांच्या वतीने डॉक्टर माने व कुंभार यांचे शाल रोप देऊन अभिनंदन करण्यात आले. पुढील कालावधीत सभासदभिमुख व अधिक पारदर्शकतेचे कारभार, गृहनिर्माण प्रकल्प करण्याचे मानस डॉक्टर माने व कुंभार यांनी व्यक्त केले. या प्रसंगी संचालक विष्णू पाटील, शहाजान तांबोळी, श्रीधर कलशेट्टी, विशाल घोगरे, तजमुल मुतवली, गजानन मारडकर, शिवानंद म्हमाने, किरण लालबुंद्रे, विकास शिंदे, चेतन वाघमारे, शिवाजी राठोड, विजयसिंह घेरडे, मृणालिनी शिंदे, श्वेतांबरी राऊत आदींची उपस्थिती होती. बैठक यशस्वीतेसाठी सचिव दत्तात्रय देशपांडे, अशोक पवार, सुभाष काळे, विनोद कदम, जगदेवी अंजनाळकर आदींनी परिश्रम घेतले.